पाठ सुरू. हां. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरुज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आलो आहोत आणि 5 श्लोक मागच्या वेळी आपण बघितले होते. आता तशा 6व्यापासून आपण सुरू करतोय. तर नीता आपल्याला मदत करणार आहे हे म्हणायला. आणि ज्योत्स्नाताई तुम्ही हे म्हणणार आहेत ना, श्लोक म्हणणार आहे राईट? नाही, पण मला आधी गोश्वार वाचायचा आहे ना मागच्या वेळेस. ओके ओके ओके, मी ते विसरूनच गेले. एवढं म्हणून ठेवलंय. ज्योत्स्नाताईंना सगळंच वाचायचं मी सगळं वाचणार. येस येस, आय विल. ओके, चालेल. नोव्हेंबर 7चा गोश्वारा, अध्याय 3, श्लोक 1 ते 5, त्या 1 ते 63. तर सुरुवातीला निलिमाताईंनी धर्मव्याधाची गोष्ट रसाळपणे सांगितली. ती महाभारतातल्या वनपर्वातली मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला सांगितलेली आणि तसेच मिथिला नगरीत घडलेली गोष्ट आहे. स्वकर्माचं महत्व समजावणारी ही गोष्ट खरंच चित्तवेधक आहे. आपल्या स्वधर्माचं आचरण करून कोणीही आध्यात्मिक क्षेत्रात खूपच प्रगती करू शकतो किंवा मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे ही गोष्ट आहे. आता ज्ञानेश्वरी अध्याय 3, पहिले श्लोक 1 ते 2. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी कर्म आणि कर्ता राहत नाहीत असे श्रीकृष्णाने प्रतिपादले असल्यामुळे त्या 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन श्रीकृष्णाला जरा व्यग्र मनस्थितीतच प्रश्न करीत आहे की, अर्जुना, तू युद्ध कर असे मला कसं सांगतोस? तू जर सर्व कर्मांचा पूर्ण निषेध करतोस तर मग माझ्याकडून हे हिंसात्मक कर्म का करवितोस? या ठिकाणी अर्जुनाला फारच भ्रम झाला आहे आणि त्याचे सडेतोड उपरोधिक नंतर अर्जवपणे बोलणे माऊलींनी 25व्यात वर्णलेले आहे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, तूच असंबद्ध बोलू लागलास तर अजाण माणसाने काय करावे? वैद्याने रोग्याने काय खावे काय खाऊ नये असं सांगून झाल्यावर त्यानेच रोग्याला विष दिले तर रोगी कसा वाचावा? किंवा आंधळ्याला आडमार्गाला घालावे किंवा आधीच माकड आणि त्याला मादक पदार्थ पाजावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला लाभला आहे. माझे स्थिर असलेले मन गडबडले आहे. तू जर गुढार्थाने उपदेश सांगत असशील तर मला तो समजेल असा सोपा करून सांगावा. रोग हटविण्याकरिता औषध तर द्यावे, पण ते रुचकर गोड असावे. त्याप्रमाणे
सर्वार्थाने भरलेले तत्वज्ञान आम्हाला निसंशय समजेल असे सांगावे. अर्जुन पुढे म्हणतो, आज तुझ्यासारखा गुरु लाभला आहे, तू आमची आई आहेस, मग भीड कशाला? अनेक जन्म तुझी सेवा केल्यामुळे आज दैववशात तू हातात आला आहेस, तर मग आपल्या इच्छेला येईल ते तुझ्याजवळ का मागून घेऊ नये? तर मग परलोकी कल्याणकार आणि इहलोकी आचरणाला योग्य असेल ते एक मला निश्चित करून सांग. तर श्लोक 3 ते 5. तेव्हा श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणाले की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच ज्ञानमार्गाची व्यवस्था स्पष्ट केली. तो हेतू तुला कळला नाही व तू रागावलास. ज्ञानमार्ग कर्ममार्ग हे जरी दोन मार्ग असले तरी ते एकाच ठिकाणी येऊन मिळतात. माऊलींनी ह्या ठिकाणी पक्ष्याचे उदाहरण दिले आहे. पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो, पण मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल? या ठिकाणी पक्षाच्या झेपेला ज्ञानमार्गाची उपमा आणि मनुष्याच्या प्रयत्नांना कर्ममार्ग म्हटले आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे किंवा अधिकारपरत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून कधीच निष्कर्म होता येत नाही. उदाहरणार्थ, पलीकडील तीराला कसे जावे ही अडचण असेल तर नावेचा त्याग करून कसे चालेल? ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपली विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही. शिवाय जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते गुणांच्या अधीन आहे, म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही. उदाहरणार्थ, कानांनी ऐकणे, डोळ्यांनी पाहणे, नाकाने वास घेणे बंद झाले आहे काय? भूक तहान लागणे, बुद्धीने कल्पना करणे, पायांनी चालणे सोडले आहे काय? ही कर्म प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने प्रत्येकाकडून कर्म करवेतच असतात. मी कर्म करीन किंवा कर्म टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. थोडक्यात, जेथपर्यंत शरीराशी संबंध आहे तेथपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. कृष्णार्पण. आता स्क्रीन शेअर पण करतो. हो. रीडिंग करता तिथे स्क्रीन. ओके. श्लोक 6. कर्मेंद्रियाणि संयम्य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. जो कर्मेंद्रिय नुसती आवरून मनात विषयाचे चिंतन करीत राहतो तो अत्यंत मूढ बुद्धी होय, त्याला दांभिक असे म्हणतात. जे पुरुष आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकतात व त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच, त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांचे अंतःकरणात कर्तव्य बुद्धी असते. असे असूनही ते बाह्यात्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज. अर्जुना, असे ते लोक खरोखरच केवळ विषयासक्त आहेत असे निसंशय समज. अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषांचे लक्षण सांगतो, तिकडे तू लक्ष दे. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्मत्यागू न घडे. जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येत भ्रांती नाही. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन, कर्मेंद्रियैः कर्मयोगम् आसक्त स विशिष्यते. पण हे अर्जुना, मनाने इंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो, म्हणजे कर्मेंद्रिय कर्मात राबवतो, त्याची योग्यता विशेष होय.
जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो, तो इंद्रियांना हुकूम करीत नाही आणि विषय बाधतील अशी त्यास भीती नसते. तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करीत नाही. कर्मेंद्रिये कर्मे करीत असली तरी त्यांना तो पुरुष आवरीत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यातील कमलाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही. त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संघामध्ये राहतो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते. त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या स्थितीविषयी काहीच कल्पना करता येत नाही. अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशा पाश रहित व मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना, जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय. याकरिताच तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो. तू मनाला आवरून धर व अंतःकरणात स्थिर हो. मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत. एक मिनिट थांबायचे. हम्म. म्हणजे आपल्याला दोन्ही या श्लोकांमध्ये आपल्याला हे सांगितलंय की ढोंगीपणाने वागू नका. म्हणजे जर का काही लोक काय करतात की उपास करायचा असला ना की उपास म्हणतात, पण अगदी कांद्याच्या भाजीचं वास आला की त्यांचं मन सगळं तिकडे जातं. म्हणजे वासना त्यांच्या तिथे त्याच्यातच असतात. तर असं म्हणजे हिपोक्रेटिक असं करू नये आपण की जे काय आपण करतो कर्म ते प्रामाणिकपणाने करायला पाहिजे. आणि दुसरं 7व्या याच्यामध्ये सांगितलं तेव्हा मनापासून कर्म करायचे आणि वासना इकडे तिकडे जाऊ द्यायचे नाही, आणि ते कर्म हेच उत्तम कर्म असं आपल्याला समजता येईल. तर स्वकर्मामध्ये मला नेहमी सावता माळी जी होता ना त्याचे जे थोडेसे अभंग आहेत ते मला नेहमी आठवतात. की एकदा तो माळी होता, बिझनेस मध्ये तो माळी होता, पण दरवर्षी सगळे विठ्ठलाच्या भक्तीने तिकडे जायचे. पण एका वर्षी तो गेला नाही तिकडे, कारण ते सगळेजण म्हटले, अरे तू का नाही येत आहे, म्हणजे वारीवर बरोबर का येत नाहीये. तर तो म्हटला, नको, माझे भाज्या वगैरे आहेत ना ते सगळे आहेत म्हणून मी इकडे येऊ शकत नाही. मग त्याचं तिथलं जे अभंग आहे की कांदा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तो अभंग, कांदा मुळी भाजी अवघी मिठाई माझी. तर ते काय कांदा मुळा जे काय ते उपवायचा तीच ती जी मिठाई होती. आणि मग म्हणतो की लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे जे काय तो काम करत होता त्यात तो इतका एकरूप झालेला होता की ती भाजी म्हणजेच त्याला सगळं विठ्ठल होता, तिचा म्हणजे हरी होता. आणि इतकं त्याचं एकरूपता होती त्याच्या कर्माशी. मला वाटतं जेव्हा आपण म्हणतो ना की कर्माशी एकरूपता, तेव्हा मला या सावता माळाचं उदाहरण आठवतं. आणि मुख्य म्हणजे त्याचं हे होतं की माझ्या इथली बगीच्यातली जी काय भाजी आहे ती जर का मी इकडे गेलो तर मग त्या भाज्यांचं काय होणार, ही त्याला काळजी होती, म्हणून तो गेला नाही. आणि त्या भाज्यांमध्येच त्याला विठ्ठल विठ्ठल दिसत होत. आणि मला वाटतं की अशा प्रकारे जर आपण त्या कामं केली ना तर म्हणजे कर्मयोगामध्ये खरं असं करायला पाहिजे की कामं असतील तुमची त्याच्याशीच एकरूप होऊन जायला पाहिजे. जाऊया पुढे. जो अंतरी दृढू परमात्मरूपी बुढू बाह्यतरी रूढू लौकिकू जैसा. तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म न अभेरी उचित जेजे. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथीचेनी उर्मी झाकोळेना. तो कामना मात्रे न घेते मोहमुळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकाळांसारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे धनबिंब. तैसे सामान्यत्वे पाहिजे
तरी साधारणूची देखीचे एरवी निर्धारिता नेणीचे सोय जयाची ऐसा चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रही तू ओळख पा अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणते तुटे तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये ही व्यापारी वर्ततू सुख नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः विहित असे जे कर्म ते तू करीत जा कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले कर्म न करण्याने तुझी देहयात्रा ही सिद्धीला जाणार नाही कर्म टाकून देऊ असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे देहधार्यास संभवत नाही आणि असे जर आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुरूप प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा अर्जुना अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक कौतुक आहे ते तुला ठाऊक नाही ते हे की असे अहंकार रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित नित्य वा नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते हे खूप महत्वाचं आहे. एक मिनिट. हा जो आता विचार होता ना की कर्म बंध म्हणजे आपण त्या कर्मामुळे काय म्हणतात पाप पुण्य याच्यामध्ये आपण अडकून जातो तर ते न अडकण्यासाठी काय करायचं तर आपल्याला त्याच्यावरची आसक्ती करायची आणि आपला अहंकार बाजूला करायचं आणि अहंकार रहित आणि निष्काम बुद्धीने आपण जे करायचं कर्म आणि हे कर्म कुठले सांगितले त्यांनी की विहित कर्म म्हणजे आपल्याला जे आवश्यक करायचे कर्म आहेत ते त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की नित्य आणि नैमित्तिक असे जे कर्म असतात ते आपण करायचे ते निष्काम बुद्धीने करायचे आणि अहंकार बाजूला ठेवून करायचे. ओके जाऊया पुढे. परत एकदा वाचतो ते खरंच चांगलं ते हे की असे अहंकार रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित नित्य व नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते पहा वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते म्हणशी नैष्कर्म्य हो आवे तरी एथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतो पार्थ आणि काही एक नेणसी तू हे कौतिक जे ऐसे कर्म मोचक अपैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु तेणे व्यापारे निश्चित पावे यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर स्वधर्माप्रित्यर्थ कर्मा वाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते त्याकरिता हे अर्जुना कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर अरे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय असे समज म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्मांच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार बंध प्राप्त होतो म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ आचरण करण्यासारखे होय जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधात पडत नाही हे कर्माधिकारी लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले अर्जुना या संबंधाची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा
म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्म जै सांडे कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिको. म्हणून स्वधर्मानुष्ठान हे अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच नाही. हा लोककर्मे बांधिला, जो परतंत्रा भूतला, तो नित्य यज्ञ ते चुकला म्हणून या. आता याची विषयी पार्था तुझं सांगेन एकी मी कथा, जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. मी वाचू आता. एक मिनिट थांबा. तर आता पहिला पहिली जी ओवी होती ना, सर्व स्वधर्म, जो बापा हा तो ते पुन्हा वाचता का पहिली? हो मी वाचते. हो. हा. स्वधर्म जो स्वधर्म. बापा, तोची नित्य यज्ञ जाणपा, हम्म. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा, बरोबर आहे. म्हणजे आपलं जे स्वकर्म आहे तेच आपला नित्य यज्ञ म्हणून आपण करायचं आहे. आणि तिथून ते जर का आपण केलं तर त्याच्यामध्येच आपल्याला पुण्य मिळू शकतं. आणि ही जी ओवी आहे ती बरेच वेळेला अशी म्हणजे म्हणी म्हणतो ना आपण, तशा म्हणीप्रमाणे वापरली जाते की स्वधर्म जो बापा तोच आपण करायला पाहिजे. स्वधर्म जो बापा. ओके. त्याची नित्य यज्ञ जाणपा. हा, तो महत्वाचा आहे. ओके, आता पुढे जाऊया. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः, अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्विष्टकामधुक्. पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हणाला की या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या, हा तुमच्या इष्टकामना पूर्ण करील. तेव्हा नित्य यज्ञ कर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले. परंतु यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा, या लोकात आम्हाला आधार काय? तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे, याचे आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही. शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधन अथवा मंत्र तंत्र इत्यादिकांचे अनुष्ठान कदाचित कराल तर करू नका. स्वधर्म सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही. हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही. तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरण रूप यज्ञ करावा. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठेने भजते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्य लोकांचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला, पहा, स्वधर्माचे जर आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल. मग लोक हो, ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी केव्हाही सोडणार नाही. तै नित्य याग सहिते सृजिली भूते समस्ते, परिनेण तिची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणवुनी. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा, आश्रयो काय येथ आम्हा, तव म्हणे जो कमळ जन्मा भूतां प्रती. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा धर्मुची वाहिला असे, या ते उपासा मग आपैसे काम पुरती. तुम्ही व्रते नियमुन करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे तीर्थासी गा. योगादिके साधने साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे, अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते. पतिव्रता पतिते जिया परी, तैसा स्वधर्म रूप मखू, हाची सेव्यू तुम्हा एकू. ऐसे
सत्य लोकनायकू म्हणता जहाला, देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा होन संडील तुमते सदा. पुढे वाचू. हो चालेल. आपण मागच्या वेळी जी गोष्ट म्हटली होती ना ती एक्झॅक्टली याच्यावरच होती की तुम्ही फक्त प्रत्येकाने स्वतःचं स्वकर्म करायचं समाजामध्ये. जाऊया पुढे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. हम्म. याच्या यज्ञाच्या योगाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, म्हणजे ते देव तुमच्यावर संतुष्ट होऊन तुमची समृद्धी करतील. परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्याल. कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. अशी एकमेकांवर जेव्हा प्रीती जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुद्धी विचारतील. ऋतुपती वसंताच्या द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फळभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते, जे येणे करून समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा ईप्सिता अर्थांते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणजे तुमते मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतींचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः, तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सहा. यज्ञाने संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्टभोग देतील. त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो तो चोर होय. पहा, त्याप्रमाणे सर्व सुखासह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल. अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. उलट पक्षी सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो. यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्मरूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथींचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही, अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्मत्त होऊन केवळ भोगामध्ये गढून जाईल, मग त्याला मोठा धोका आहे. तो असा की त्याच्या जवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे पहा, मिळविलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत. जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाही, जसा दिवा मालविल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लुप्त झाला तर सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते. याप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही. प्रजा हो, हे नीट ऐका, असे ब्रह्मदेव म्हणाला. म्हणून आपला धर्म जो टाकेल त्याला यमधर्म शिक्षा करेल व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाचे स्मशान व्यापून टाकतात त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात.
त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्ये त्याच्याच जवळ राहतात. त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते आणि मग प्रजा हो कितीही आक्रोश केला तरी कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही. म्हणून स्वधर्माचरण सोडू नये. इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये असा ब्रह्मदेवाने प्रजांना उपदेश केला. ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने या स्वधर्माला सोडू नये. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे, हेच वारंवार सांगणे आहे. वाचू पुढे? हो. ओव्या म्हणायचे ना. हा, वाचू ना. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित ओवाळव तुम्ही अनार्थ. सरी स्वधर्मै करी कनिरत वर्ताल बापा. का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या. तीही यज्ञ भाविकी सुरी. जे हे संपत्ती दिधली पुरी. तया स्वमार्गी सर्वेश्वरी. न भजेल जो अग्निमुखी हवन. न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे. विमुख होईल गुरुभक्ती. आदरू न करील अतिथी. संतोषू ने दिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्मू क्रिया रहितू. अथिलेपणे प्रमत्तू. केवळ भोगा सक्तू होईल जो. तया मग अपावो थोरू आहे. जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तही न लाहे. भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी. चैतन्य वासू न करी. का निदैवांचा घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे. तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आईका प्रजा हो हे पुढे. विरंची म्हणे म्हणवनी स्वधर्मू जो सांडिल. तया ते काळू दंडिल. चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. मग सकळ दोष भवते. दिवसोनी घेती तयाते. रात्री समयी स्मशानाते. भूते जैशी तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके. दैन्य जात तितुके तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता. मग न सुटे बापा रुदता. परिकल्पांतीही सर्वथा. प्राणी गण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी. इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्मू तेने पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समजते आपुला लिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढत पुढती. म्हणीपत असे. छान छान वाचलं. मला याच्यात एक दोन शब्द सांगायचे आहेत. अनार्थ नाही, हो अनार्थ शब्द. अनार्थ असा शब्द आला होता. तर अनार्थ म्हणजे निरीच्छ असा अर्थ आहे. दुसरीच ओळ म्हणजे 102 नंबरची ओवी होती, तिथे होता शब्द. आणि नंतर 111 ओवीमध्ये विरेंची शब्द आहे. विरेंची म्हणजे ब्रह्मदेव असा. ब्रह्मदेव. आणि आथलीपणे म्हणजे आढ्यतेपणे असा एक शब्द आहे. 2-3च शब्द तिथे होते. जाऊ पुढे. आता 13वर कोण वाचतंय? गीता कोण वाचतंय 13वर? मी किती सुषमा येरवडेकर तर आली नाही मला वाटतं. येरवडेकर. नाही दिसत आहे. मीच वाचू का पुढे? चालेल. हो. तुम्ही यज्ञ छान- शिष्टाशी नसंतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात.
जे यज्ञ न करता केवळ स्वतः करता पाकसिद्धी करतात ते पापी लोक पाप भक्षण करतात. पहा, निर्हेतुक एक बुद्धीने मिनिट थांबा. हे खूप इंटरेस्टिंग आहे की आता ऍक्च्युअली आपण जे उपनिषद शिकतोय ना त्याच्यात पण मला बोलायचं होतं त्याच्याबद्दल. आणि इथे पण सांगायचं की जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि आजकाल असं करतात म्हणजे आपल्याला आधी अतिथीला काहीतरी द्यायचं असतं, राईट. पण आता आपल्याकडे काही कोणी रोज जेवायला येत नाही किंवा अतिथी कोणी नसतात. तर मग हा प्रश्न आमचे स्वामीजी दयानंद सरस्वती त्यांना आमच्याकडे सत्संग असतो. सत्संग म्हणजे गुरुजींना आपण प्रश्न विचारायचे. त्याच्यामध्ये कोणीतरी विचारलं होतं की म्हणे की दरवेळी ते सांगतात की अतिथीला आपण नेहमी फूड द्यायला पाहिजे असं ते सगळ्या श्लोकांमधून आपल्याला सांगतात. पण आता कुठे कोणाचकडे म्हणजे इंडियामध्ये सुद्धा कोणी रोज कोणी येत नाही ना तुमच्याकडे, तर तसे काही तुमच्याकडे अतिथी येत नाही, तर मग काय करायचं? तर तेव्हा मग स्वामीजी असं म्हटले की समजा येत नसतील ना तरी तुम्ही काय करायचं, समजा भातासाठी तुम्ही तांदूळ करताय तर त्याच्यातून एक मूठभर तांदूळ तुम्ही बाजूला ठेवायचे आणि किंवा काही जे काही तुम्ही करत असाल त्याच्यातलं थोडंसं बाजूला ठेवायचं. आणि जेव्हा काही तुम्ही मंदिरात जाल किंवा जेव्हा तुम्हाला काही आता इथे होमलेस लोक पण खूप असतात त्यांना देण्यासारखं काही असतं तर आपण त्यांना द्यायचं. म्हणजे बेसिकली काय तो अतिथी आपल्या घरी कदाचित येणार नाही कधी, पण अशा पद्धतीने आपण जे खातोय त्याच्यातून यांना काहीतरी द्यायचं. कारण ते याच्यामध्ये त्यांनी म्हटलं नाही की तुम्हाला पाप लागेल जर का तुम्ही एकट्याने खाल्ला तर. तर म्हणून त्यांनी असं सांगितलं की बाजूला काढून ठेवायचं आणि मग तुम्हाला जेव्हा भेटतील लोक तेव्हा त्यांना द्यायचं असं. दॅट्स अ गुड आयडिया. ओके. यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात. जे यज्ञ न करता केवळ स्वतः करता पाकसिद्धी करतात ते पापी लोक पाप भक्षण करतात. पहा, निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरु, गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धादी नैमित्तिक कर्म करतो, या वर सांगितलेल्या विहित कर्माचरण रूप यज्ञाने यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते. ते यज्ञातील अवशेष तो भोगतो. म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता महारोग रोग्याला सोडून जातात, महारोग रोग्याला सोडून जातात त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात. अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मभ्रांतीला यत्किंचितही वश होत नाही त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या तऱ्हेने वागू नये. अशी ही सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णाने सांगितली. आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि ज्यास या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते ते भ्रमिष्ठ लोक आपल्या जवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामुग्री आहे असे न समजता त्या सर्व संपत्तीचा केवळ स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात. इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात. ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुतः पापच सेवन करतात असे समज. वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामुग्री आहे असे समजावे. मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. अशा रीतीने वागायचे टाकून पहा, ते मूर्ख लोक आपल्या स्वतः करता नाना प्रकारची पक्वान्ने तयार करतात ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि
परमेश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही, म्हणून ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज, कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. अरे वा. देखाविहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी गुरु गोत्र अग्नि पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी इतरोद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता कुतशेष स्वभावता पुरे जे जे ते सुखे आपुला घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे जो अघी जयापरी महारोगी अमृतसिद्धी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीचे मग उरे ते भोगीजे संतोषेसी हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसे आद्य हे कथा मुरारी सांगे जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणि काही जे यज्ञोपकरण सकळ नेण तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञू सिद्धी जाये परेशा तोषू होय ते हे सामान्य अन्न न होय म्हणूनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वायया. छान. आता आपण ना 14 आणि 15 एकत्र वाचूया, कारण ते सृष्टी प्रक्रियेबद्दलचं आहे. तर दोन्ही मंत्र आपण एकत्र वाचूया. म्हणजे हा वाचा आणि नंतर दुसरा वाचू आणि मग दोन्हीचा अर्थ एकत्र वाचू. श्लोक एकत्र वाचू का 14 आणि 15? 14 आणि 15 आणि मग त्याचा अर्थ एकत्र वाचू पण. ठीक आहे, सुरू करू. हो चालेल. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्याद् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. त्याचे अर्थ एकत्र वाचू. 14वा अन्नापासून भूते उत्पन्न होतात, पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञापासून पर्जन्य होतो व कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती आहे. ही सर्व भूते अन्नामुळे वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो. तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग वरिषु या अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. कर्म वेदापासून उद्भव पावले असे जाण. कर्म वेदापासून उद्भव पावले असे जाण आणि परमात्मा वेदाचे कारण आहे. म्हणून सर्वव्यापी सर्व विषयांचे प्रकाशन करणारा वेद यज्ञामध्ये नित्य स्थिर आहे. म्हणजे वेदाने चित्तशुद्धी करिता यज्ञ म्हणजे विहित कर्म करावे असे सांगितले आहे. दूर व जवळ असणारे जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते. म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोविलेले आहे. अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे निरंतर राहणे आहे. मग वेदांते परापर प्रसव तसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची ये मूर्ती यज्ञ अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. आता 1 मिनिट थांबायचे, थोडस एक्सप्लेन करायला पाहिजे हे की
ऍक्च्युअली 14, 15 आणि 16 एकत्र सांगितलं तर सृष्टी चक्र जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. आणि आपल्याला जी काही जबाबदारी आहे ती इकॉलॉजिकल आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारची जबाबदारी यामध्ये सांगितली आहे. ते म्हणतात की परमात्मा वेदाचं कारण आहे. कारण ब्रह्माने वेद सांगितले आपण म्हणतो, आणि नंतर मग वेदामधून कर्म सांगितलेले आहे. आणि कर्म म्हणजे आपल्याला माहित आहे स्वकर्म किंवा विहित कर्म, हे सगळे कर्म वेदामधून आलेले आहेत. आणि त्याच्यातच वेदाने यज्ञ सांगितलं आहे. आणि पुढचं वाक्य आहे की यज्ञापासून पर्जन्य म्हणजे पाऊस येतो. तर फिजिकली काय पाऊस येत नाही, पण पुन्हा येते त्याच्याबद्दल. आणि मग पर्जनातून अन्न निर्माण होतं. अन्न जे आपण सगळेजण जेवतो, प्राणी आणि आपण सगळे. आणि मग अन्नापासून भूते म्हणजे प्राणी, आणि प्राणी मात्र जे आहेत ते सगळे निर्माण होतात. तर असं जे सृष्टीचं चक्र आहे ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे. तर परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याच्या मनात जी योजना होती त्या योजनेप्रमाणे या अंतर्गत त्याच्या अनेक चक्र होते. आणि ही सगळी चक्र आपण जर का घड्याळ घडून पाहिलं ना तर त्याच्यात कितीतरी चक्र एकात एक गुंतलेले असतात. आणि ते पण मात्र बरोबर आपापल्या ह्याच्याप्रमाणे क्लिक 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 करून पुढे जात असतात. तर संपूर्ण सृष्टीचं हे जे चक्र आहे या चक्रामध्ये अनेक आतमध्ये चक्र आहेत. आणि ती सगळी चक्र आपल्या आपल्या गतीने फिरत असतात. तर एक चक्र आहे ते म्हणजे आपण बघतो की कालचक्र सतत सुरू असतं. अन्नचक्र म्हणजे आपण फूड चेन ज्याला म्हणतो ती पण सतत सुरू असते. तर अशा प्रकारचे जे चक्र आहेत ते सगळे सृष्टीच्या चक्रामध्ये आहेत. आणि सृष्टीच्या चक्रावरती हे सगळे म्हणजे आता मी तुम्हाला जे चक्र सांगितली ती सगळी त्याच्यामध्ये घातलेली असतात. तर आता आपण जे 2 श्लोक वाचले त्याच्यामध्ये आपण थोडस पुढे मागे जाऊ म्हणजे मग आपल्याला ती जी लिंक आहे ती कळेल. पहिलं म्हणजे ब्रह्माने वेद निर्माण केले. आपण ते म्हणतो की वेद हे पौरुषीय आहेत, म्हणजे कोणी लिहिलेले नाही आहे, ते ब्रह्माने स्वतः आपल्याला दिलेले. ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणते मी, ब्रह्मदेव नाही, ब्रह्म. तर त्यांनी हे वेद निर्माण केले. आणि नंतर वेदामध्ये कर्म सांगितले, ते तर आपण बघतोच आहे, स्वकर्म अकर्म सगळं बघतोय आपण. त्याच्यानंतर कर्मामध्ये जो यज्ञ सांगितलेला आहे तर तो स्वधर्म रूप यज्ञ आहे. स्वधर्माबद्दलच आपण बोलतोय आता ना. तर स्वधर्म रूप यज्ञ जो आहे तो आपल्याला प्रत्येकाला आपला करायचा आहे असं आपल्याला सांगितलं होतं. तर मग आता स्वधर्मामधून पर्जन्य कसा काय येणार, तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं इथे की, म्हणजे हे माझं डोकं नाही आहे, माझ्या टीचरनी सांगितलं म्हणून सांगते की पर्जन्य कसं येणार आपल्या स्वधर्मातून. तर प्रत्येक कर्म आपण जेव्हा करतो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फळ असतात. एक म्हणजे दृष्ट फळ आणि दुसरं अदृष्ट फळ. तर अदृष्ट फळ म्हणजे जे आपण जसं म्हणतो की समजा तुम्ही चांगलं काम केलं की तुम्हाला पुण्य मिळतं. आता पुण्य असं कुठे लिहून ठेवलेलं असतं का की तुम्हाला हे काम केलं की तुम्हाला इतकं पुण्य मिळेल, तर ते अदृष्ट फळ. तशा प्रकारे आपण जेव्हा स्वकर्म करतो त्याच्यामधून म्हणजे जे काय आपल्याला पुण्य मिळतं त्याच्यामधून पावसाची सोय होते किंवा अदृष्ट फळ आपल्याला ते मिळू शकतं. म्हणजे इम्प्लॉईड अशी कल्पना इथे आहे. तर मुख्य म्हणजे मेसेज इथे आहे असा की निसर्गाची काळजी आपल्याला घ्यायची आहे, हे आपलं सगळ्यांचं काम आहे. जसं आपण ग्लोबल वॉर्मिंगचं म्हणतो तसं आपल्याला सगळ्यांना एक वेगळ्या निसर्गाची आपल्याला काळजी घ्यायची आहे. समजा आपण म्हटलं की नको काय ग्लोबल वॉर्मिंग वगैरे असं काही नाही आहे, उगाचच कशाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि आपण सगळ्यांनीच वाढायला सुरुवात केली तर सृष्टीचं चक्र आहे ते विस्कटेल आणि मग एकतर पाऊस येणार नाही किंवा खूप पाऊस येईल. म्हणजे दोन्हीकडे आपलं नुकसान होऊ शकतं. तर जेव्हा आपण सगळे आपलं काम करत असतो आणि आपलं काम आपण म्हटलं तसं
काटेकोरपणे आपण आपली कामं करत असतो, तेव्हा त्याच्यातून आपल्याला अन्न किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात, असा त्याच्यामध्ये अर्थ आहे. फक्त ते इम्प्लॉइड आहे म्हणून आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही की मी कर्म केलं तर त्याच्यापासून पाऊस कसा येणार, तर म्हणून ते सांगायला पाहिजे होतं. आणि नंतर मग ते म्हणतात की समजा समजा आपल्याला जर का अन्न मिळालं नाही इनफ, तर त्याच्यामुळे मग प्राणी जे आहे ते जगू शकणार नाही. असं हे सगळं एकमेकांच्या वरती अवलंबून आहे. आणि मग इथे भवंती असा शब्द वापरलाय. भवंती म्हणजे एक्झिस्ट. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं जे काय एक्झिस्टन्स आहे ते आपल्याला सांभाळायचं असतं. असा खूप सुंदर इथे मेसेज आहे असं मला वाटतं. आणि मला आणखीन एक गंमत इथे आठवली की माझ्या मुलांनी घरामध्ये काही बदल केले, तर वास्तू शांती करायची होती, तेव्हा तिथे मी गेले होते. आणि तेव्हा मग वास्तू शांती करताना आपण वरुणाची पूजा करतो. आणि त्या वरुणाची पूजा करताना त्याच्यात जो मंत्र आहे ना, तो इतका छान आहे की ते म्हणतात वरुणाला आमच्या इथे कमी पाऊस पडू देऊ नकोस आणि खूप पण पाऊस पडू देऊ नको, अशा प्रकारचा तो मंत्र आहे. ते किती महत्वाचं आहे हे सगळं की वरुणा पाऊस पडू दे पण खूपही कमी नको आणि खूपही जास्तही नको. तर अशा प्रकारे आपण जेव्हा सृष्टीचा जो बॅलन्स आहे तो आपण कायम करायचा जो प्रयत्न करत असतो, तो मेसेज या मंत्रामध्ये आहे. म्हणून मला वाटलं की आपण त्याच्यावरती बोलायला पाहिजे होतं. तर मुख्य म्हणजे सार्वजनिक दृष्टीने आपल्याला या सृष्टीचं जे सृष्टी प्रक्रिया त्यांनी आपल्याला इथे सांगितली आहे त्याच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. ओके, जाऊया पुढे. छान सांगितलं. सुंदर, अति सुंदर. 16वा म्हणू ना आता. हो चालेल. एवं आहे का वेळ प्रवर्तितै. आपल्याला? हो हो. ओके, चालेल. एवं प्रवर्तितै चक्रन्नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवते. हे अर्जुना, याप्रमाणे सुरू केलेल्या चक्राला अनुसरून जो इहलोकी वागत नाही व इंद्रियांमध्ये रममाण होतो, त्याचे आयुष्य पापमय होय, तो व्यर्थ जगतो. अर्जुना, याप्रमाणे ही मुळातील परंपरा मालिका तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकामध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो, तो पापांची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज. जसे भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना, त्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे. किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया वाचा मने करून ह्या एकाचेच आचरण करावे. अरे, हे शरीर जरी प्राप्त झाले आहे तरी ते पूर्व कर्मानुसार मिळालेले आहे. असे आहे तर मग आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे? अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागवनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकीये तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे का गळा असताना अजेचे तैसे झियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मू कवणे न संडावा सर्व भावे भजावा हाची ऐकू. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावढे गा.
ओके. याच्यामध्ये एक शब्द आहे क्रतू. क्रतू म्हणजे यज्ञ, आणि क्रतू. तुम्हाला जो अर्ध्वरा हा जो शब्द आहे त्याचाही यज्ञाचा अर्थ आहे. पहिला अर्ध्वरा असा शब्द आहे ना. अध्वरा, अध्वरा. आणि त्याच्या आधीच्या 14व्या श्लोकाच्या तिथे पहिल्याच ओवीमध्ये 134 मला नंबर त्याचा. प्ररो प्र मला कुठं गेलं? प्ररोह पावती म्हणजे उत्पन्न करते. पावती संस्थे. पहिलाच पहिलीच, सेकंड आणि चौथी. हा, 14. म्हणजे उत्पन्न. ओके. 1442 सुरुवातीला. Yes. उत्पत्ती, प्ररोह म्हणजे उत्पत्ती. ओके. आणखी काय झालं? आमचे वगैरे मला वाटतं ते समजू शकेल. संपलेश आता ओके. झालं. छान वाचलं तुम्ही. सगळे थँक्यू. थँक्यू. निलिमाताई, केतकी आली आहे मला वाटतं. हो, केतकी आली. पण हरकत नाही, तू केतकी म्हणतेस का? माधवीला म्हणू दे. तुम्ही म्हटलं तरी चालेल. ओके, माधवी म्हण. चालेल. माधवी छानच म्हण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवो. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.